भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीतील विश्वसनीय नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीतीलच एका विश्वसनीय नेत्यांनी ही माहिती दिली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण पाहतोय भिवंडीच्या जागेचा तिढा खूप दिवसांपासून प्रलंबित होता, अजूनही आहे, काय चर्चा सुरू आहे? जी माहिती मिळत आहे त्यानुसार भिवंडीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाला जाणार आहे। या संदर्भात चर्चा पूर्ण झालेल्या आहेत, मात्र या सगळ्या ही जागेची जी घोषणा आहे अद्यापर्यंत करण्यात आलेली नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागेच्या संदर्भात असो किंवा दक्षिण मध्य मुंबईची जी जागा आहे, दक्षिण मुंबईची जागा असो किंवा सांगलीची जागा असो, या संदर्भाचा जो तिढा आहे तो कायम आहे। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये ज्या सभा होणार आहेत त्यासाठी देखील चर्चा होणार आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे जे सांगत आहेत की पुन्हा आता चर्चा होणार नाही, मात्र पुन्हा एकदा या सगळ्याची चर्चा करणं गरजेचं आहे आणि एक दिलानं महाविकास आघाडीला लढणं गरजेचं आहे। त्यामुळे काँग्रेस असो, राष्ट्रवादीचे नेते असो, हे आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर दिलजमाईने काम करण्याचा संदेश जे आहे ते कार्यकर्त्यांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळते। खास करून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी नाराजी आहे ती कायम आहे। त्यामुळे आता भिवंडीची जागा जी आहे शरद पवार यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच बरोबर आहे शिवाजी, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमीचे अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहे।